तिच्या पोटी मुलांनी जन्म तर घेतला, पण जन्माला येण्याआधीच ते गेलं होतं. नाही. आता तिच्या समोर कसं जावं तेच कळत नाही. तिचं सांत्वन तरी कसं करणार आहे? अरे पद्मनाभ, असं करून कसं चालेल? आलेल्या प्रसंगाला तोंड तर द्यायला लागणारच. आणि हो, कार्तिकीला आपणच सावरायचं सगळ्यांनी. पोर पार खचून गेली असेल रे. मला यायचे तुमच्यासोबत. बाबा मी येईन. नाही तू आता कुठे जायचं नाहीस. अगं ओली बाळंतीण आहेस तू. तू इथेच थांबायचं, तू कुठेही जायचं नाहीस. जा. काय मामा डरपोकेस साल्या. मी बोलवलं ना तुला. खांद्यावर हात काय भूत ठेवणार आहे? भूत त्याच्या मारी मेने हो. काय हे कसला घाबरलोय मी. का कर बाबा कर. तुला लागल तेवढी चेष्टा कर. तू किती बी चेष्टा केलीस ना तर माझ्या तोंडावर आता काय हसू येणार नाही. का काय झालं? काय झालं काय? बातमीच एवढी कडू आहे, एवढं कडू तोंड झालंय, कसं काय हसणार बाबा? म्हणजे तुझ्या स्वप्नांचा पार चेंदा मेंदा झालेला आहे. कुलकर्ण्यांच्या घरचा वारस होण्याचं तुझं जे काय स्वप्न होतं ना, त्याच्यावर पार पाणी फिरलेलं आहे बरं का बाळा. तुला चांगलं नाही का रे बोलतायत? काय चांगलं बोला? बातमी चांगली असेल तर माणूस चांगलं बोलल ना. मग कुलकर्ण्यांना आता वारस मिळालाय. काय? श्रावणीला पोरगा झालाय. अरे हो, 6 महिन्याचा काळ लोटला ना. या पोलिसांच्या लपंडावात कळलंच नाही दिवस कसे गेले. तिथे कार्ट जन्माला सुद्धा आलं. शपथ त्याला मारण्याचे इतके प्रयत्न केले पण एक पण चालला नाही. मामा आता पहिल्यापासून पुन्हा प्रयत्न करावे लागते. दोघांनाही संपवता नाही आलं पोटात. असो, आता संपवू त्यांना. 2 नाही, एकच. आपलं अर्ध काम देवानीच केलंय. कार्तिकीचं पोर मेलेलंच उपजलं. अच्छा, म्हणजे आपलं अर्ध काम झालंय तर कुलकर्ण्यांचा वारस या जगात आला. हरकत नाही. तेव्हा बंदोबस्त करता नाही आला, आता त्याचा बंदोबस्त करूया. म्हणजे आता प्रत्येक पाऊल जपून उचलायला हवं मामा. सोचना पडेगा. तू तुझ्या मेंदूला त्रास देऊ नको, कारण विचार करण्याचं काम माझं आहे. कार्तिकी बेटा. कार्तिकी बेटा, जे झालं ते वाईट झालं. ईश्वर इच्छेपुढे आपला इलाज नसतो. कार्तिकी, तुझ्याच नशिबी हे दुःख काय यावं ग. तुला जेव्हा दिवस केले होते ना, तेव्हा खूप आनंद झाला होता.
तुला जगण्यासाठी एक निमित्त मिळालं म्हणून तुझं बाळ पाहायची फार इच्छा होती, पण दैवानं ती अपुरीच ठेवली ग. आई, जे आपल्या नशिबात असतं ना तेच आपल्याला मिळतं. माझ्या नशिबी आईपणाचं सुखच नव्हतं, पण हरकत नाही, माझ्या श्रणूच्या नशिबात ते सुख आहे. मी माझ्या मनाची समजूत काढली आहे. तुम्ही नका काळजी करू, पण हे श्राणूला सांगितलेलं नाहीये ना? नाही बेटा, तिला कळलं सगळं. ती तुला भेटायला येणार होती, पण आत्याबाई मीच नको म्हटलं. आणि श्रावणी कशाला हवी? श्रावणीला आणि तिच्या बाळाला हिची नजर लागायला नको, म्हणून मी स्वतः आले तुला हे सांगायला की श्रावणी इथे येणार नाही आणि तूही तिला भेटायला येण्याचा प्रयत्न करू नकोस. कार्तिकी बेटा, आत्याबाई जरा काही जात नाही, पण तू त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. आराम कर बेटा. बाळराजे, आता लवकर घरी या, तुमच्याशिवाय आम्हाला करमत नाही. काय सौदामिनी? हो आत्याबाई, बाळ कधी एकदा घरी येते असं झालंय. मॅडमचे डिस्चार्ज पेपर तयार आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना घरी घेऊन गेलात तरी चालेल. वा, हे ऐकण्यासाठी आमचे कान अगदी हसूसले होते ना. एक मिनिट हा, हे तुमच्यासाठी. हे काय? असू दे हो, तुम्ही खूप आपुलकीने केलं. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय, त्यांना काही सांगायचंय. घ्या, चला आजोबांकडे जा. आजोबांना प्रसाद नको देऊ. आले, चल. श्रावणी, जरा लक्ष द्या, मी आलो. थांबा. किती आनंदात आहेत ना सगळे, आणि मी यांच्या आनंदावर विरजण घालायचं. यांना कसं सांगू की या कुलकर्ण्यांचा वारस नाहीये? काय करू मी? पण पण यांना खोट्या सुखाच्या भासामध्ये ठेवणंही बरं नाही. सावळ्या ताईचं बाळ जगायला हवं होतं. ताईचं बाळ हेच कुलकर्ण्यांचा खरा वारस होतं, आणि नेमकं नियतीने त्यालाच हिरावून घेतली. ताई, तुझी कुस रिकामी झाली ग. आता कशी जगशील तू? आणि दुर्दैवाने तुझ्यावर आपल्याच पतीचा त्याग करण्याची वेळ आली. आधारासाठी आपल्या मुलाकडे पाहावं तर तेही तुझ्या नशिबी नाहीये. ताई, काय ग तुझी ही अवस्था? असं का झालं? कसं सहन करशील तू हे दुःख?
हे काय करतेस? किती कोडगी निर्लज्ज आहेस का तू? इतकं बोलून सुद्धा तुला कळत नाही? आम्ही श्रावणीच्या डिस्चार्ज साठी जरा बाहेर गेलो काय लगेच वेळ साधलीस आणि आलीस. तू आमच्या बाळाला हात लावायची हिंमत कशी केलीस? आत्याबाई बाळ रडत होतं म्हणून मी घेतलं त्याला. खबरदार, एक अक्षर काढू नकोस तोंडातून. आम्ही सगळे आहोत इथे बाळाची काळजी घ्यायला, कळलं? चल जा, चालती हो इथून. हो पण आत्या, बाळाची मावशी आहे ती, हिचंही खूप प्रेम आहे हो त्याच्यावर. प्रेम? श्रावणी, मी तुला सुद्धा बजावून ठेवते, यापुढे कार्तिकीची बाजू घ्यायचा प्रयत्न करू नकोस, कळलं? तू अजून इथे उभी चालती हो इथून आणि पुन्हा बाळाजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस, कळलं? जा. सावळ्या, बघतोयस ना तू हे काय वाटायला येतंय माझ्या? आज बाळ माझ्या डोळ्यासमोर रडत असताना मी त्याला जवळही नाही घेऊ शकत. आता इतकाही हक्क नाहीये का माझा माझ्या बाळावर? हे सगळं असंही आहे रे. पण मला हे सगळं सहन करावं लागणार माझ्या श्राणूसाठी. माझ्या भावनांना मुरड घालावीच लागणार. कार्तिकी, मला माहिती की तुझ्यावरती खूप अन्याय होत आहे. अगं शेवटी तुझाही भाचाच आहे तो, त्याला भेटावंसं वाटणं तुला स्वाभाविक आहे. पण ताई, मी आज तिला काही बोललो नाही, कारण मला माहिती की तिच्यावरती बोलण्याचा काही परिणाम होत नाही. जरा तो उलटा असतो, तो तिच्या रागात भर पडते. बाबा, मी काही नाही बोलला तेच बरं झालं. नाही, बाळाला घरी न्यायची वेळ झाली, आणखीन त्याला आमचं भांडण मध्ये नको होत मला. एनिवे, चल घरी जाऊया. या बाळा, आपल्या घरी आलात बरं का. नीट धर श्रावणी, ये का. ये कर रही तू पण. तू कुठे आत येतेस? हे घर तुझं नाहीये आणि आज आमच्या घरात आमच्या बाळाचं पहिल्यांदा स्वागत होतंय.
त्यावेळी तुझ्यासारखी अपशकुनी मुलगी नकोय मला. पाहिलंस ना, स्वतःच्या बाळासाठी सुद्धा तू अपशकुनीच ठरलीस. त्याला सुद्धा जन्मताच खाऊन बसलीस. ताई इनफ. इनफ? मला काय इनफ सांगतोस? हिला इनफ सांग. ए बाई, हे जे काय रड्याबिड्याची नाटकं आहेत ना तुझी, ती जा तुझ्या घरात जा, त्या गेस्ट हाऊस मधल्या आणि तिकडे कर. ताई तू देखील एक स्त्री आहेस. स्त्रीसारखा विचार कर जरा. जरा तरी सहानुभूती दाखव. अगं पोटचं मूल गमावलं तिने. हो, आणि हिच्याचमुळे आसावरींनी सुद्धा हेच दुःख भोगले. भोगू दे हिला हिच्या कर्माची फळं. मला दया माया दाखवायला सांगू नकोस. मला जमणार नाही, आणि हिच्या बाबतीत तर कधीच नाही. बाबा, आजचा दिवस खूप शुभ आहे. कुलकर्णांचा वारस पहिल्यांदाच घरी येतोय. निदान आजच्या दिवस तरी वाद नको. मी जाते माझ्या खोलीत. चला या या बाळराजे, आपल्या घरी या. ये ये ग ये.